पुढची बातमी पाहतोय। एमपीएससी मार्फत घेतलेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर प्रश्न व्हायरल झाल्याचा आणि गुणांमध्ये विसंगती असल्याचाही दावा केलाय। याबाबत 2 उमेदवारांनी तक्रार दाखल केली आहे। दुसरीकडे एमपीएससीने पेपरफुटीचे सगळेच आरोप फेटाळून लावलेत आणि या प्रकरणाची पडताळणी केली जाणार आहे। मात्र तथ्य नसल्यास अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही आयोगाने दिलाय। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, नेमकं काय घडलंय? पेपर खरंच फुटलाय का की या अफवा आहेत? नीट पेपर फुटी प्रकरण ताजा असतानाच आता राज्यात औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपर फुटीचा आरोप जो आहे तो विद्यार्थ्यांकडून आता करण्यात येतोय। तर ही परीक्षा जी आहे ती 22 मार्च रोजी करण्यात आली होती आणि याच वेळेला 2 दिवसापूर्वी हे पेपर जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा आरोप जो आहे तो विद्यार्थ्यांनी केलाय। 100 पैकी 90 प्रश्न जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय। मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली असून हा सगळा आरोप जो आहे तो फेटाळून लावलेला आहे। मात्र विद्यार्थ्यांनी जो दावा केलाय त्याची चौकशी जी आहे ती निश्चित प्रकारे आयोगाकडून करण्यात येणार। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे चौकशी अंती काय पुढे येत आहे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर तक्रारदारांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे ऐकूयात। जे मेन विषय होता की 22 मार्चला पेपर होता तो त्यांच्याकडे 20 मार्चलाच पोहोचला, तर त्याचे पुरावे आपण दिलेले आहेत। तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। यामध्ये जवळजवळ 20 ते 25 जणांचे नाव त्यांच्याकडे आतापर्यंत आले। तर